हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे रविवार आणि आम्ही सगळे लेटच उठलो आहेत दररोजप्रमाणे. तर आज तो नाश्ता नाही बनवला जो मी तुम्हाला बोललेली की मी काहीतरी ट्राय केलं तर मी तुम्हाला शेअर करेन. तर आज आता मी जेवण बनवते. शुभम गेलाय खालती आणि ते हॉटेलसाठी जे चिकन लागतं ते पण आणायचं आहे त्याला आणि त्याची तब्येत थोडीशी बरी खराब झाली आहे. सो त्याला तो ताप वगैरे थोडासा, तर तो डॉक्टरकडे पण जाऊन येणार आहे. आणखी एक मी तुम्हाला एक मला सांगायचं होतं की मी आज जाणार होते एक क्लासची एन्क्वायरी करण्यासाठी. तो कोणता क्लास आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये गेस करा, कारण मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं माझ्या विजन बोर्डमध्ये. आणि तो क्लास चालू होणार आहे मंडे, उद्यापासून 5 जानेवारी. सो ते बोललेत की आता तुम्ही येऊ शकता तर इन्क्वायरीला या, नाहीतर मग संध्याकाळी बघू. जर मी संध्याकाळी गेले तर मी तुम्हाला सांगेनच. पण आता मला टाईम नव्हता कारण अजून जेवण बनवलं नव्हतं. सो आता मी नाही जाऊ शकत. आणि ते लोक दुपारी बाहेर जाणार होते जे क्लासचे एन्क्वायरी, म्हणजे मी जिथे जाणार होती क्लासची एन्क्वायरी करायला तिथले. सो आता मी नाही गेले तिकडे. तर बघू, जर संध्याकाळी गेले तर मी ते तुम्हाला शेअर करेन. आणि आता मी काय बनवते ते तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते. पुरी रेसिपी नाही दाखवणार, पण हे तर काय करते ते तुम्हाला दाखवते. तर आज संडे आहे. सो मग ह्यांच्यासाठी अंड टाकलंय शिजत. अंड्याची आपण भाजी बनवणार आहे. इकडे डाळ शिजते, भात लावून झालाय. भाजीसाठी मी कापलाय कांदा, टोमॅटो आणि मिरची. आणि इकडे भाकरी बनवायची आहे. तयारी मी करून ठेवली, फक्त आता सगळं बनवायचं आहे. हे डाळ आणि अंडे शिजलेत की ते फोडणी द्यायची आहे. तर बघूया आजच्या दिवसात काय होत आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ब्लॉग पूर्ण पहा आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज आता संध्याकाळ झाली आहे आणि बघूया आता थोडासा नाश्ता करू आणि थोडंसं काम आणि जेवण बनवूया. आज पण मी नाही जाणार आहे हॉटेलला. सो आज एक रील शूट करेन. ती जे प्रोडक्ट आलेलं फूड रोल-ऑनचं त्याची रील शूट नाही केली अजून. सो त्याची रील शूट करेन आणि ती पोस्ट करेन. तर मग आपण दुसरं प्रोडक्टला अप्लाय करू शकतो. तुम्हीही नसेल केलात तर ती माझी व्हिडिओ चेक करा कसं करायचं आहे आणि तुम्हीही अप्लाय करू शकता. आणि बाकी शुभमची तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्याला. सो तो झोपला आहे अजून. तर तो उठला तर कदाचित तो जाईल हॉटेलमध्ये. तर बघूया आता काय काय होतंय. काहीच शुभमला बरं नाही आहे आणि तो आता वाफ घेतोय. सी डोक्यावर घेत नाही टॉवेल. तर त्याला डॉक्टरने दिल्यात त्या छोट्या छोट्या कॅप्सूल, ट्रान्सपरंट असतात त्या पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यायची असते सर्दी झाली की. तो आता ते वाफ घेतोय. आता थोड्या टाईमने बघू, मी स्क्रिप्ट तयार करते त्या रील्सची, जे फूड रोल-ऑनची मला रील बनवायची. आता ChatGPTवरूनच मी स्क्रिप्ट तयार करेन आणि त्याच्यात थोडंसं मग जसं आपल्याला स्वतःला हवं आहे तसं आपण बोलू शकतो. तर बघूया कशी बनवते ती व्हिडिओ. तर काही जसं मी तुम्हाला बोललेली की मी ती फूड रोल-ऑनची रील शूट करणार आहे. तर ते मी शूट करून घेतलं आहे. ते मी पोस्ट करेन माझ्या इंस्टाग्रामवर, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि आता शुभम गेला आहे हॉटेलमध्ये कारण रविवार पण आहे आणि थोडी गर्दी असते. सो तो गेला आहे, त्याला थोडंसं बरं नाही आहे तरी पण. तर आता आपण जेवून घेऊया. आणि आज जेवायला आहे भात, डाळ आणि भाजी बटाट्याची, काचऱ्या बोलतात त्याला. ते आज मी करून आता खाणार आहे. तर बघूया कसं होत आहे, मी तुम्हाला दाखवेन मी बनवल्यानंतर. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी शेअर करेन. आणि बघूया व्लॉगमध्ये काय होते पुढे. गाईज मी तुम्हाला बोलले की मी रेसिपी तुम्हाला कमेंट केल्यानंतर सांगेन, पण तरीही मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते की कसं करायचं असतं बटाट्याच्या काचऱ्या. ते डायरेक्ट बटाटे कापून बटाटा सोलून त्याचे असे काप केलेत आणि त्याच्यावर टाकले हळद, तिखट, मीठ आणि हे मिक्स लावून घ्यायचं आणि डायरेक्ट तव्यावरती तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आणि ह्याच्यात तुम्ही त्याला नंतर रवा सुद्धा लावू शकता. जसं फिश आपण मच्छी फ्राय करतो तेव्हा लावतो तसं तुम्ही रवा लावू शकता, त्याच्याने अजून चांगले होतात. तर तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही असं करा, जर रवा लावून करायचं असेल तर रवा लावूनही तुम्ही करू शकता.
सगळीकडे लावून घ्या नीट. ओके, आता मी ह्याला रवा लावणार आहे. सो मी एक साईड करते आणि इथे घेते रवा. सो आपण त्याला रवा लावून फ्राय करूया. काय सगळीकडे तिला बघायला लागतं. काय तुझं? हां, काय पाहिजे? बोकी. टाकले तेल तव्यामध्ये आणि हे आहेत काचऱ्या. तर ह्याला आपण असं रवा लावणार आहे. हा बारीक रवा आहे एकदम. सगळ्या साईडने लावायचा आणि फ्राय करायचा. तर आता मी सगळे लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे एक साईड थोडेसे फ्राय झालेत तर आपण पलटी करूया. याच्यात तुम्ही सुरणाचे पण असे बनवू शकता आणि एकदम जी कडक भाजी असते त्याचे तुम्ही असे हे बनवू शकता. सुरणाचे काप सुद्धा असे बनवतात. असं गॅस स्लो ठेवूया आणि थोड्या स्लो गॅसवर शिजू दे. शिजलंय की नाही हे तुम्हाला जर समजायचं असेल तर असे चमचा आतमध्ये पर्यंत गेला पाहिजे. एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात शिजल्यानंतर. तर तुम्हाला लगेच समजेल की शिजलंय की नाही. थोडंसं कच्चं वाटत असेल दाबताना तर थोडा वेळ अजून शिजवा. तुम्ही पलटीमध्ये मध्ये मध्ये पलटी करा जेणेकरून एकदम कुरकुरीत होतील आणि आतून सॉफ्ट होतील. हे थोडा वेळ शिजू दे अजून. मग मी घेते जेवायला. तर मी घेतलंय जेवायला. तर हे तुम्ही चपाती असेल ना तर तुम्ही हे बटाटे आणि केचप आणि मेयोनीज सोबत पण खाऊ शकता. चांगलं लागतं. आता मी भाकरीसोबत खाणार आहे आणि मध्ये मध्ये नुसतेच जर बटाटे खायचे असेल तर तुम्ही केचप आणि मेयोनीज सोबत सुद्धा खाऊ शकता. हे बघा आमचं माकड सगळं चेकिंग चालतं सगळ्या गोष्टींचं. झालं काय काय ग? तर गाईज जेवण झालेलं आहे आणि आता ब्लॉग एंड करूया इथेच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी बघणार आहे लाफ्टर शेफ आणि झोपणार आता थोड्या टाइमने. रात्रीची वाजलेत 12. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.